हरिपद प्राप्ती गोळ्या भाविकाची अभिमाने यासी गर्भवासन आस्ती भाती प्रिय ऐसे पदे तिने एका जनार्दनी त्याची झाले हरिमुखी गाता अर्पली चिंता तयानय मागुता जन्म घेणे. तर एकनाथ महाराजांच्या हरिपाठामधला हा अभंग. एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला काय उपदेश करतात तर ते आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा. तर सत्पत ते ब्रह्म चित्पत ते माया आनंदपदी जया म्हणती हरी. सत्पत काय, चित्पत काय, आनंदपद काय, तर हे थोडसा चिंतनाचा विषय आहे. म्हणून सत्पत ते ब्रह्म आहे, चित्पत ते माया आहे. कारण माया आणि ब्रह्म, आता माया म्हणजे कल्पित आहे, ब्रह्म म्हणजे सत्य आहे. जे तिन्ही काळामध्ये असतं ते सत्य असतं आणि जे कल्पित असतं ते कधी असतं कधी नसतं. ते कसं आहे, कल्पित आहे. म्हणजे माया कशी आहे, कल्पित आहे. आणि म्हणून जसं आपण सकाळी भाजनात म्हणतो की माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणजे आपण जे काही भ्रम व्हायला लागला तर ते मायाचं विघ्न आहे. आणि त्या मायेच्या विघ्नामध्ये आपण नसलेल्या पदार्थाला मी माझं खरं मानायला लागतो. म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचवता रे जाईल. कारण हे संपत्तीचं वार आहे आणि वार असत ते जात असत. म्हणून हे राहत नाही. म्हणून हा संसार आहे काय राहणारा नाही, म्हणजे खरा नाही. आणि मग ब्रह्म काय, त्याच कधी नसणं होत नाही, कधी बी असणंच असत. त्याला सत्पत ते ब्रह्म आणि चित्पत ती माया. म्हणून ही चित्पत आहे तर ही माया आहे. कारण ही माया त्या ठिकाणी कल्पित आहे, म्हणजे खरी नाही. कशी खरी नाही, रज्जुवरी भासी मिथ्या सर्प सुक्तीवरी गदत पाता डोळा दिसे. रज्जुवरी भासी मिथ्या सर्प, म्हणून हे कळून घ्यावं लागेल. आपल्याला वाटतं हे शास्त्र आम्हाला कळत नाही, हे कळत नाही, ते कळत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नसत्या, आपण कोणाकडे तरी जाऊन कळून घेतात. आपल्याला माहितीये की काही गोष्टी आपल्याला कानून कायदे कळत नाही, आपण वकिलाला घेऊन आपण ते कळून घेतो. एखादे प्रश्न आपल्याला काही नसते, आपण विचारून त्या ठिकाणी ती गोष्ट विचारून घेतो कोणाला किंवा एखाद्या अनुभवातून गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी विचारून समजून घेतो आणि तसं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तसं सुद्धा या ठिकाणी हरिपाठाचं आपल्याला कधी वाटलं का की हरिपाठाचे अभंग अर्थ काय आपण करून घ्यावा म्हणून. जर वाटलं आपलं तर मग खरोखर जिज्ञासा झालीच आपल्या हरिपाठाचे अभंग काढणे. कारण आपल्याला साधू संतांच्या वाक्य कळायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपलं कल्याण असतं. ठीक आहे, अभंग आपण म्हणतो आणि आपण चालीवर म्हणतो, चांगलं आहे. कारण देवाच्याच नावाचं गायन व्हायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे. परंतु त्याच्याही पेक्षा पुढचं पाऊल आपण त्याचा अर्थ सुद्धा कळायला पाहिजे. आणि सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळं अर्थ कळायसाठी अर्थ नाही कळाला तर आपल्याला त्या ग्रंथाचं तात्पर्य म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं तर हे आपल्या लक्षात नाही आलं तर मग आपण अर्थाविना पोथी वाचुनी काय, प्रेमाविना भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचुनी काय. प्रेम नसलं तर भजन होत नाही आणि अर्थ कळाला नाही तर पोथी होत नाही. कारण पोथी कळायसाठी अर्थ कळावा लागतो आणि देवाचं भजन जर करायचं म्हणलं तर प्रेम असावं लागतं. कारण आवड लागते, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण आपण जर प्रेमानं देवाचं भजन म्हणलं तर आपल्यावर देवाची कृपा होत असते. आणि म्हणून अभंगामध्ये आपल्याला सांगायला लागले सत्पथ आणि चितपथ. आता याच कसं असतं, आता जे काही चिंतनीय लोकांना जे काही चिंतन करते अध्यात्म ग्रंथाचे त्यांना या ठिकाणी हे शब्द ताबडतोब लक्षात येते. परंतु आपण त्या ठिकाणी आता बऱ्याचपैकी लोकांना या ठिकाणी नवीन असतात काही
किंवा काही त्या ठिकाणी कधी त्यांना या ग्रंथाचं कधी खोली पाहिलेली नसते, म्हणून आपल्याला एवढ्या खोल बी जायचं नाही आणि एवढ्या वर बी जायचं नाही. तर आपल्याला ध्यानात घ्यायचं की सतपथ म्हणजे काय आणि चितपथ म्हणजे काय. देव कळायला पाहिजे आपल्याला. आपण परमार्थात आलो ना तर देव कळायला पाहिजे आणि त्या उद्देशानं आपण आलो पाहिजे. म्हणजे आपल्याला वाटतं का की आपल्याला देव कळावा म्हणून? आपल्याला पाहिजे का देव? म्हणजे आपल्याला जर देव पाहिजे म्हटलं तर आपण कोणाकडे जायला पाहिजे की संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देतो ग्वाही. कारण साधू संतांनी सांगितलं त्या मार्गाचं अनुकरण करायला पाहिजे की संत सांगते ती पूर्व दिशा. म्हणून संतांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे, पण हरिपाठ वाचला पाहिजे आणि हरिपाठातल्या अर्थापर्यंत आपण गेलो पाहिजे. की जसं त्या ठिकाणी संताविना प्राप्ती नाही किंवा संतांची संगती मनोमार्ग गती, आपल्या मनाला अशा प्रकारचा योग्य मार्ग मिळन तर तो संताकडूनच मिळन. कारण संतच आपल्या मनाला काय करते तर बोधित करीत असते, आपल्या मनाला बोध नाही आणि आपल्याला बोध देणारी संत असते. म्हणून बोधदिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. कारण बोध द्याला तो संतानं द्याला. कारण संत काय करत असते तर आपल्याला प्रबोधन करीत असते, विचारावर आणीत असते आणि आपल्याला विचारावर कोणीच आणीत नाही. म्हणून सगळ्यात जास्त उपकार अत्यंत संतांचे. म्हणून वाटतं का आपल्याला की आपल्याला वाटलं पाहिजे की माझ्यावर जे काही चांगले संस्कार पडले ते संतांमुळे पडले आणि संतांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी आपल्यावर चांगले संस्कार पडले आणि त्या चांगल्या विचारानंच आपण समाधानी आहे. आपल्याला वाटलं कसं वाटतं की घरामुळे आम्ही समाधानी आहे, पैशामुळे, गाडीमुळे, पोरामुळे किंवा काहीतरी इस्टेट, संपत्ती, मान मानण्यात याच्यामुळे आहे, परंतु नाही. तर आपल्या मनामध्ये जर समाधानासारखे विचार नसले तर आपण काही मिळून आपल्याला समाधान राहणार नाही. कारण आपलं मन जर संतुष्ट नसलं तर काही मिळू द्या. आणि ज्याचं मन संतुष्ट असलं तर त्याला काही नसलं तरी समाधान. आणि संतुष्ट मन हे जरी मिळालं तरी होत नाही, पण संतांच्या विचारानं मन संतुष्ट होतात आणि म्हणून या ठिकाणी समाधान होत असतं. म्हणून हेच देवाचे भजन. कारण संत काय करते तर देवाच्या नाते असते आणि स्वतः देवाचं भजन करते आणि दुसऱ्याला सुद्धा देवाच्या नादी लावित असते. कारण तेची संत ज्ञानचा हेत विठ्ठल मेहनती काही ताना टोना नामस्मरणा वाचुनी. म्हणून ते संत म्हणायचं की जे देव वाचून दुसरा विषय नाही त्यांचा आणि म्हणून ज्यांना देव पाहिजे, जे देवाच्या नादी, जे संसारात रमले नाही त्याला संत म्हणायचं. ज्यांना देव आवडतो त्यांना संत म्हणायचं. जे प्रेमानं देवाचं गीत गाते त्याला संत म्हणायचं. ज्यांना या ठिकाणी हा सर्व काही पसारा मिथ्या वाटतो, खरा वाटत नाही, तसं स्वप्न खोट, तसा हा सुद्धा प्रपंच खोटा आहे असं ज्यांना वाटतं त्यांना संत म्हणायचं. आणि ते संत सर्व पदार्थावर उदास असते. उदास असते म्हणजे जसं खोट्या वस्तूकडून आपली काही अपेक्षाच नसती. तसं किती जरी भूक लागली तरी चित्रातले फळं खाण्याविषयी इच्छाच नाही आपली, वासनाच नाही आपल्याला. कारण तिथले फळं, तिथले पक्वान्न त्या चित्रातले मला घटाव अशा प्रकारचं वाटतच नाही. अशा प्रकारचा हा मिथ्या संसार संताला लक्षात आल्यामुळं त्यांना ह्या संसारातून काही अपेक्षाच नाही. आणि ज्यांना ज्यांना अपेक्षा आहे तर त्यांना हा संसार खरा वाटल्याशिवाय अपेक्षा होत नाहीत. कारण सत्य पदार्थ वाटल्यावरच वासना तयार होतात आणि म्हणून या ठिकाणी जे काही वासना व्हायला लागली तर ते पदार्थ सत्य वाटला. सत्य आहे का? सत्य नसून सत्य वाटला. कारण तुकाराम महाराज सांगायला लागले तुम्ही प्रपंच सत्य मानला, हे तुमच्या दुःखाला कारण आहे. मग तुम्हाला दुःख नाही पाहिजे का? मग तुम्ही प्रपंच सत्य मानू नका. कास्ते हा सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना वरिली. कारण तू संसार सत्य मानला, तू देवाला शरण गेला नाही, तुपल्या वासना त्या ठिकाणी तो वाढिल्या. म्हणून तू काय कर, देवाला शरण जाय. आणि हे आपल्याला
साधू संतांना सांगितलं. ही शिकवण जी दिली तर ती संतांनी दिली, म्हणून संतांचे उपकार आहेत आणि ते उपकाराची जाण ठेवून आपण चाललं पाहिजे. आपलं समाधान कधीच भंग होणार नाही आणि आपल्या सुखामध्ये कधीच कमतरता येणार नाही. खऱ्या सुखाचे धनी या ठिकाणी आपण होतो. त्या संतांच्या ठिकाणी विश्वास जर ठेवला तर. विश्वासी देव करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. कारण श्रद्धाच लागत असते, विश्वास लागत असतो. पण हा खरा विश्वास, कारण संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून संताची शिकवण आपल्या कल्याणासाठी असते आणि संतच आपल्या जीवनाचे खरे त्या ठिकाणी कल्याण करणारे एक अशा प्रकारचे उदार हेतू घेऊन जन्माला आलेले, की आपल्यासाठी आलेले आणि आपलं कल्याण हा त्यांचा एक हेतू आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्व काही जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, परोपकारासाठी देहाला कष्ट देऊन त्यांनी या ठिकाणी आपलं कार्य अविरतपणे करीत राहिले. स्वतःच्या देहाची पर्वा नाही केली असे संत. या संताला या ठिकाणी आपण शरण गेलो पाहिजे. म्हणजे शरणांगती खरी हीच आहे की त्यांना सांगितलेलं आपण लक्षात आणलं पाहिजे, आपण आचरणात आणलं पाहिजे. त्याच्यामध्येच आपलं कल्याण असतं. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की सत्पथ काय आणि चितपथ काय. आणि हे सांगितलं संतांनी. सत्पथ ब्रह्म आहे आणि चितपथ माया आहे. कारण माया कधी असते कधी नसती, हे सर्व माईक पदार्थ आहे. कारण हे एका क्षणामध्ये स्थिर नाहीत. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाते दृष्टी पाहेतोच. आणि म्हणून हे जग काय सर्व काही माईक आहे. कारण जर पाहायला गेलं तर ब्रह्म आणि माया यांचं या ठिकाणी काय झालं की चैतन्याचा विचार सागरात सांगितलं की चैतन्याचा विवर्तन मायेचा परिणाम. जग काय मायेचा परिणाम आहे, चैतन्याचा विवर्त आहे. परिणाम म्हणजे त्याच रूप असते सारखंच असते. जसं घट आहे तर मातीचाच काय परिणाम आहे. म्हणजे ती मातीच घटाच्या रूपानं आहे, तसं ही माया जगात रूपानं आहे. जग म्हणजे काय आहे, मायामय आहे. कारण या रूपात ते मायाच आहे. घटाच्या घटना आहे काय माती, म्हणजे मातीच त्या घटाच्या रूपाने आहे. तसं जगाच्या रूपाने मायाच आहे. म्हणजे ते काय त्रिगुण माया आली पोलाटीने खेळाया, ही माया आहे. म्हणून हे सगळं माईक आहे. माया आहे म्हणजे माईक आहे. माईक आहे म्हणजे जे कधीच त्या ठिकाणी दिसतं तेव्हाच खरं नसतं, त्याला माईक म्हणायचं. जेव्हा दिसलं का तेव्हाच खरं नाही, त्याला काय म्हणायचं, हे रे ते माईक. आणि त्या माईक पदार्थाची संगती दुःखाची असती. आणि हे रे ते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. जे आधी नाहीत अंती नाहीत आता दिसायलेत खरे नाही, त्याला माईक म्हणायचं. तिन्ही काळामध्ये त्या ठिकाणी नाहीत. कारण मागं नव्हतं पुढं राहणार नाही आणि आता दिसायला तर खरं नाही. मग जगातल्या कोणत्या वस्तू अशा नाहीत, अशाच आहेत सगळ्या की मागं नव्हत्या पुढं राहणार नाही आणि आता दिसायला खरं नाही. जास्त बाकीच्या वस्तूकडे पाहण्यापेक्षा शरीर पाहत आपल्याला की शरीर माग होत काय नाही, पुढं राहणार आहे का नाही, आता दिसायला खरं आहे का नाही. म्हणून आपल्याकडून हेच उत्तर त्या ठिकाणी येणार की जो त्या ठिकाणी आकाराला वस्तू आल्या तर त्या कशा येतात तर त्याला त्या खऱ्या नाहीत. म्हणून हे सगळं त्या ठिकाणी काय आहे तर माईक आहे आणि ते खरं नाही, पण त्याचा नाद लागलाय खऱ्याला आणि म्हणून याच काही बरं नाही. कशामुळं हा खोट्याचा छंद लागला, याला काय करावं. लटिकेते फेडा तुका म्हणे जाय पिढा. याच्या मागे जी पिढा जाईल यानं काय केलं पाहिजे, लटक काढून टाकलं पाहिजे. लटक म्हणजे जे नाही ते, जे नाही त्याला यानं खरं मानलं. म्हणून कशाला खरं मानलं, जे खरं नाही त्याला.
म्हणून तुकाराम महाराज सांगते, कासे हा सत्य मानिला संसार, काय केले तार माझे माझे. का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना वरिली. तू या ठिकाणी संसाराला सत्य मानलं, कासया सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. कारण तू काय केलं की असे चार केले, म्हणजे चाळे केले, संसाराला सत्य मानून चुकलास तू. आणि म्हणून जे पदार्थ कधी असते कधी नसते, आणि वास्तविक पाहता जे कधी असते आणि कधी नसते ते कधीच नसते. कारण ज्याचं असणं नसणं होतं का, त्याचं नसणंच असते हे नावानं वाटत असतं. ह्या पदार्थाचा संग तू केला, म्हणजे खोट तू खरं मानलं, खोट्याच्या नादी लागला. आणि जे खोटं असतं ते माईक असतं, आणि जे खरं असतं ते ब्रह्म आहे, ते चैतन्य आहे, ते परमात्मा आहे. आणि ते परमात्मा ध्यानात घे, आणि ते खोट्याचा नाद सोडून दे. आणि म्हणून आणखी परमात्मा काय हरी आहे, त्याला हरिपाठामध्ये हरी ह्या शब्दानं संबोधित केलेले. ब्रह्म, ब्रह्माला काय म्हणले तर हरी मानलेले. आणि म्हणून त्या ठिकाणी तो कसा आहे, आनंद रूप आहे, म्हणजे देव कसा आहे, आनंद रूप आहे. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नादी कोणाच्या लागा, तर म्हणून हरी हरी तुम्ही माये सकळ, ते माया लागा तुटतील. तुम्ही काय करा म्हणले, हरीचं भजन करा. कारण माया, माया गेली पाहिजे. माया आहे हे दुःख आहे, हे माया तोडायची. म्हणून मायेतून पार पडायचं, त्या मायेत गुंतायचं नाही. हा सर्व प्रपंच कसा आहे, माईक आहे, म्हणजे खरा नाही. आणि म्हणून या ठिकाणी ह्या जो माईक पदार्थात गुंतला तर त्याचा घात होत असतो. मग कोणते माईक पदार्थ, धनधारा पुत्र जन, बंधू सोयी रेती सुन, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघा देवासी. कारण हे सर्व काही बंधनाला कारण आहे. हे माईक पदार्थ बंधन करीत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं की सत्पथते ब्रह्म, चित्पथते माया, आनंदपती दया म्हणते हरी. सत्पथ निर्गुण, चित्पथ सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. कारण सत्पथ निर्गुण, निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाही त्याला काय म्हणायचं, निर्गुण. आता गुण म्हणजे कोणते, आता हे सत्वगुण, रजगुण, तमोगुण, हे काय गुण आहे. आपण म्हणतो त्या भागामध्ये सात्विक माणूस आहे, एखादा राजसी आहे, एखादा तामसी आहे, एखादा जर भांडखोर असला तर आपण काय म्हणतो, तामसी आहे. एखादा जर भजन पूजन करीत असला आपण काय म्हणतो, सात्विक आहे. जर एखादा व्यापार करीत असला, धंदा करीत असला तर राजसी, आई सारमात खात असला तर राजसी आहे. म्हणून हे कसं त्या ठिकाणी, आणि या तीन गुणापासून हे सर्व जग झालं. आणि पहिल्या हरिपाठात सुद्धा सांगितले की त्रिगुणा साध निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. कारण म्हणून हे तीन गुण कोणते, निर्गुण कोणते, हे सर्व काही आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं. बघा, तीन गुण कोणते, निर्गुण काय, हे कळलं पाहिजे आपल्याला. कारण आपल्याला याच ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. जसं आपल्याला ह्या प्रपंचात राहायचं म्हणल्यावर प्रपंच, ज्या प्रपंचात राहायला लागलो तो प्रपंच खरा आहे का नाही हे सुद्धा कळालं पाहिजे. आणि आपण ह्या शरीरामध्ये राहायला लागलो, हे शरीराची माहिती सुद्धा आपल्याला पाहिजे. जसं आपण ज्या घरात राहतो त्या घराची माहिती सुद्धा आपल्याला आहे. नुसत्या घराचीच एक गल्लीची बी आहे, गल्लीची बी एक, आपल्या सगळ्या वार्डाची बी आहे, आपल्या सगळ्या विभागाची बी आहे, आपल्या सर्व पुण्याची बी माहिती आहे आपल्याला. कारण आपल्याला वाटतं आपल्याला राहायचं इथं, मग आपल्याला ह्या सर्व काही पुण्यातली माहिती पाहिजे. मग तशा प्रकारचं आपल्याला सुद्धा जर या सर्व शहराची माहिती पाहिजे, तर मग आपल्याला या ठिकाणी या देहाची माहिती नाही पाहिजे का, इतकी माहिती पाहिजे आपल्याला दिल्लीपर्यंत, त्या देहाची माहिती नाही पाहिजे का.
मग देह कशात आहे याच्यावरून काही आपण ध्यानातच घेतलं नाही. दुसऱ्याला माहिती आपल्याला सगळ्या माहिती असं वाटत्या, परंतु या देहाची काय माहिती, देह कशापासून झाला, तर हे तुकाराम महाराजाला विचारा. ते म्हणते देहा पाताचा निला उसना शेकी जाता त्यासी देणे लागे. घेऊ द्यायचा बरं का, घेऊ काय ठेवायचं नाही, कारण हे आणलाय पांडुरंग. या देहाची माहिती तुकाराम महाराजाला विचारा. आणि त्यासाठी ह्या सगळ्या वस्तूची माहिती आपल्याला नाही, आणि आपण काहीतरी या ठिकाणी ज्या कामाच्या माहिती आहेत त्याच या ठिकाणी माहितीला घेऊन आपण चालवायला लागलो. परंतु या खोट्या माहिती, खरी माहिती तुकाराम महाराजांना आहे. तुकाराम महाराजांना विचारून घ्या. ते म्हणते देह हे पंचभूताचा आहे, आपला नाही. म्हणून आपला म्हणणं हे या ठिकाणी गुण आहे. कारण दुसऱ्याच्या वस्तूला आपलं म्हणणं ही चोरी ठरत असते, आणि चोरी जो करीन त्याला शिक्षा होत असते. म्हणून ज्याला शिक्षा नाही पाहिजे त्यानं चोरी करू नये. म्हणून चोरी करणं गुन्हा आहे, आणि चोरी करणं हे महापाप आहे. आणि म्हणून दुसऱ्याची वस्तूला माझं म्हणणं सुद्धा चोरी ठरत. कारण चोरीचे प्रकार आहेत. फुकट्या अन्न हे सुद्धा चोरीच आहे. जबरदस्ती करणं सुद्धा चोरीच आहे. त्याकडून पैसे सुद्धा चोरीच आहे. कमाईपेक्षा जास्त पैसे घेणं सुद्धा चोरीच आहे. आणि तशा प्रकारचं दुसऱ्याच्या वस्तूला माझं मी म्हणणं सुद्धा चोरीच आहे. आणि म्हणून आपण चोर, आणि चोर जो होईल तर त्याला त्या ठिकाणी सगळ्यात मोठी शिक्षा होत असते चोरा. आणि म्हणून ह्या दुसऱ्याचं शरीर आपण असताना आपण कोणाचं म्हणायला लागलो, आपलं म्हणायला लागलो. मग देह कोणाचा आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. हे दे मनुष्याचे काय, हे दे मनुष्याचे काय. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह कोणाचे, काळाचे. धन कोणाचे, कुबेराचे. कोण देणार आहे, ज्याचं आहे तो देणार आहे. देह आपला आहे का, नाही, कारण देह आपला नाही. आणि तो पुन्हा जाणारा आहे. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. काय नमदशी गडा कैसे हत्ती घोडे वाडा. देह जाईल जाईल. महाराज सांगते ज्या खऱ्या वस्तू नाही त्याच्या नादी लागू नको. कारण तू खरा आहेस म्हणून खऱ्याच्या नादी लाग. तू देवाचं नाव घ्यायचं आहे कारण तू देवाचा आहेस. देव बदलत नाही, देव मरत नाही. आणि तू जर देवाचं नाव घेतलं तर तुला सुद्धा कळण, मला सुद्धा मरण नाही. आणि देवाच्या नावानं कळत असतं. आणि देवाचे भजन केल्यानं आपल्याला सुख होत असतं. कारण का होत असतं तर देव सुखरूप आहे. म्हणून तुका म्हणे त्याच्या नावे तोची होईल स्वभावे. आपण जर त्याचं नाव घेतलं तर आपली सगळी जिम्मेदारी कोणावर पडत असते, देवावर. आता संक्रांत आली तर संक्रांतीला महिला आणि आपल्या पतिदेवाचं नाव घेतात. मग त्याचं नुसतं नाव घेतल्यामुळं त्याला तिचं सगळं सांभाळ करावं लागतं. तिला हे नाही ते नाही ते नाही ते तिला आणून द्यावं लागतं. आणि मग त्याच्यामुळं ती त्याचं आईण्यात नाव घेते. आणि म्हणून त्याचं नुसतं नाव, याचं नुसतं नाव घेतलं तर येऊ त्या ठिकाणी फुगतो. तर त्याला त्या ठिकाणी मोठेपणा वाटतं की आपल्या सौभाग्यवतीनं आपलं नाव घेतलं. आणि तशा प्रकारचं देव तर त्या ठिकाणी शहाणा आहे. तर मग देव तर किती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शक्ती आहे, तो काय करू शकत नाही. त्याला काही बी करता येत नाही असा त्या ठिकाणी देव. त्याचं जर नामस्मरण केलं तर या भवसागरातून देव पार पडत असतो.
आणि तो परमात्मा आहे आणि तो आपल्याला पार पाडण्यासाठी उभा आहे. भवसागर तरता नाद करे तसा चिंता पहिला उभा दाता त्याची खर ठेवूनिया त्याच्या पायी मला मिठी भागले जग जेठी मुलायकासाठी गडवाहे या फुल्या सुखी करावा संसार म्हणून अशा प्रकारचे सुखानं संसार करा आणि त्याने देवाचं भजन करा. सुखी खावे अन्न त्याचे गावे गुण कारण की देवाचं भजन करा आणि सुखानं संसार करा म्हणून या ठिकाणी संसार सुखाचा होत असतो देवाचं नामस्मरण केलेला अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी करीन लोक एवढा मोठा संसार आहे पण मी कसा करीन सुखाचा करीन आणि सुखानं संसार केल्यावर आनंद होत असतो. म्हणून या ठिकाणी आपण एकनाथ महाराजांचा अभंगामध्ये बघायला लागलो तिथे म्हणते हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेणे. कारण तुम्ही जर हरीचं स्मरण केलं हरी जर मुखानं गायलं तर तुम्हाला चिंता राहणार नाही. का राहणार नाही तर हरिमुखी गाता मुखानं हरी गा तुम्हाला चिंता राहणार नाही. दया नाही मागुता जन्म घेणे आता चिंता राहणार नाही आणि पुढे जन्म भेटणार नाही. म्हणून याचं सॅम्पल तर पहा देवाचं भजन तर करून पहा. ते म्हणले की आता तुम्हाला चिंता राहते का पहा कारण चिंताच राहत नाही देवाच्या नावानं. म्हणून जो चिंतन करतो त्याला चिंता राहत नाही. जो त्या भगवंताचं चिंतन करीन त्याला चिंता राहत नसते आणि जो चिंतन करीत नाही त्याला सगळी चिंता होत असते. आणि म्हणून हरिपाठात सांगितलं की हरिमुखी गाता हरपली चिंता दया नाही मागुता जन्म घेणे म्हणजे पुढे पुन्हा जन्म भेटणार नाही. आता चिंता राहणार नाही आणि पुढे जन्म भेटणार नाही. असं त्या भगवंताच्या नामाचा दुहेरी फायदा आहे. कारण आता बी फायदा आहे आणि पुढे सुद्धा काय फायदा आहे. आणि भगवंताच्या नावाचा फायदा असल्यामुळेच एकनाथ महाराज आपल्याला म्हणते तुम्ही देवाचं नाव घ्या म्हणतात का गा म्हणतात. गा कारण गायन जे असतं ते प्रेमानं असतं. गाणं जे असतं तर ते प्रेमानं असतं. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. कारण तुम्ही देवाचं नाव कसं घ्या नुसतं घ्या म्हणले नाही तर महाराज सांगत असते आमचे गुरुवरे बापूराव महाराज ते म्हणत असते देवाचं नाव घ्या का गा. गा म्हणले कारण गाणं हे प्रेमाने असतं. म्हणून देवाचं भजन त्या ठिकाणी कसं म्हणा प्रेमाने म्हणा. गात जागा गा आणि जागा. जागा शब्दाचा अर्थ मी कोण आहे याच्यावर सुद्धा विचार करा. कारण मी मरणारा नाही. आपल्याला मरण आहे का शरीराला मरण आहे. देह मरणार आहे का मी मरणार आहे. देह जाईल म्हणले का मी जाईल म्हणले. देह जाईल याची काळोबा खाईल. कारण काळ कोणाला नेणार आहे तर जे उत्पन्न झालं त्याला नेणार आहे. आपली उत्पत्ती झाली का देहाची उत्पत्ती झाली. उपजे ते नाशिले पुनरपिदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उत्पन्न झालं का त्याचा नाश होणार आहे. उत्पत्ती आपली हे का नाही. म्हणून उत्पन्न काय झालं शरीर झालं उत्पन्न. मग शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे. कारण म्हणून हे सर्व नाशवान पदार्थ आहेत. म्हणून शरीरातील पदार्थ कसे आहेत सर्व नाशवान आहेत. तू या पदार्थाच्या देवाचा देव सगळ्यात जवळचा आपल्या देव आहे. कारण सगळे सोडून जाते पण देव सोडून जात सर्व या ठिकाणी तू देवाला आणि त्याचं नाव स्मरण कर. कसं कर तर कधी बी कर कुठं कर कुठं बी कर देवाचं नाव स्मरण कर केलं तर तू त्या ठिकाणी तुला तू खऱ्याकडे जायची वाटचाल सुरू झाली. आता खात्यापासून बाजूला व्हायचं आणि खोटं दुःख देत असत. म्हणून खोटं कळायला पाहिजे आणि खोटं नसलं कळत तर खऱ्याकडे तरी धाव पाहिजे. म्हणजे खोटं आपलं कुठून जात असत.
पण आपली धाव कोणाकडे पाहिजे? खऱ्याकडे पाहिजे. खरा कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन करा. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, येणे माया जाळ तुटतील. म्हणून मायाचं जाळ तुटून जाईल हरी हरी म्हणल्यावर. म्हणजे दुःख देणार काय? हे माया आहे, हे माईक पदार्थ आहे. याचं जाळ तुटून जाईल म्हणजे दुःखातून आपण मोकळे होतो. त्या हरीचं भजन केलं. म्हणून कोणाचं भजन करा? हरीचं भजन करा. कधी करा? तर कधी बी करा. कोणी करा? कोणी बी करा. म्हणून हे जसं आपल्याला सांगितलं हरिपाठामध्ये की तुम्ही काय करा? ते देवाला ओळखा. देव कोण आहे लक्षात घ्या. आणि म्हणून सगळेजण तुम्ही काय करा? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. म्हणून सगळेजण त्या हरीला गा. तुकाराम महाराज सांगते की आपण नरदेहाला आलो, जर देवाचं भजन नाही केलं तर मग आपल्यात पशु पक्षात काय फरक आहे? कारण ते तरी खातेत पितेत राहतेत, संतती उत्पन्न होते, त्यांना संरक्षण करते, झोपते. त्याच्या प्रकार आपण तरी काय करायला लागलो? आणि जर आपण देवाचं भजन नाही केलं तर काय केलं विशेष? म्हणून विशेष काय या ठिकाणी? ते देवाचं भजन करणार. म्हणून ही विशेष आहे, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. आणि म्हणून आपल्याला आधी घेरे राम नाम चांदा बर्या उत्तम. म्हणून आधी देवाचं नाम घ्या. आणि म्हणून सकळ मंगल निधी नाम विठोबाचे आधी. म्हणून सगळ्यात मंगल काय? देव आहे. म्हणून देव मंगल आहे, बाकीचं काहीच मंगल नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा जो आसन इथं कोण आहे? देव आहे. कारण मंगल देव आहे. आणि तो मंगल देव जर आपण चित्तात धरला तर आपलं अमंगल कधी होणारच नाही. मंगल स्वरूप परमात्मा ज्यानं ध्यानात घेतला त्याचा अमंगल होऊ शकत नाही. म्हणून सत्पथ ते ब्रह्म, चित्पथ ते माया, आनंदपती जया म्हणती हरी. सत्पथ निर्गुण, चित्पथ सगुण. आता सगुण आणि निर्गुण कोण? चित्पथ, सत्पथ निर्गुण, चित्पथ सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. म्हणून सगळं त्या ठिकाणी हरीच्या ठिकाणी आहे, सगुण आणि निर्गुण. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण म्हणजे सगुण म्हणजे ज्याला गुण आहेत त्याला सगुण, ज्याला गुण नाहीत त्याला म्हणायचं निर्गुण. आणि म्हणून ज्याला गुणच नाहीत, गुण कोणते? सत्वगुण, रजगुण, तमगुण. हे ज्याला नाहीत त्याला म्हणायचं निर्गुण. आणि जे गुणासहित आहे त्याला म्हणायचं सगुण. आणि हे सगळं परमात्मा आहे. म्हणून सगळं परमात्मा म्हणून पहा. आणि परमात्म्यालाच पहा आणि परमात्म्यालाच गा. म्हणून त्यालाच पहा आणि त्याचंच नाव घ्या. जिकडे पाहे तिकडं दिसे, विठ्ठल लावेले पिसे. कारण त्या परमात्म्याचं चिंतन करा आणि त्यालाच त्या ठिकाणी पहा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचं तरी विठ्ठल, पाहायचं तरी विठ्ठल आणि करायचं तरी विठ्ठल. असं त्या विठ्ठलाला काय करा? मुखात गा. आणि असं त्याचं काय करा? चिंतन करा. यानं काय होईल? तर तो आपल्या जवळ येईल. आणि आपण जर का संसाराच्या मागं लागलो तर तो त्या ठिकाणी आपल्यापासून दूर जाईल. म्हणून असं त्याचं काय करा? चिंतन करा. म्हणून सत्पथ निर्गुण, चित्पथ सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. आणि म्हणून सांगते पुढं तस्वदिती, तत्स्वदिती ऐसे पैल वस्तूवरी गीते माझे हरी बोलिले. म्हणून या ठिकाणी भगवंताने सुद्धा गीतेत सांगितलं की जे काही वस्तू आहे तत्सत म्हणजे ती वस्तू खरी जी आहे तर ती मी आहे. तत्त्वम अशी, जसं वेदातलं वाक्य महावाक्य. ते कोण आहे? तो परमात्मा, माझ्याहून वेगळा नाही. तत्त्वमासी तत्पद आयसे पैल वस्तूवरी. आणि भगवंतानं सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की सगळं उत्पन्न कोणापासून झालं? तर परमात्म्यापासून झालं. आणि तो परमात्माच या जगाच्या रूपाने कोण आहे? परमात्माच आहे. म्हणून जग नव्हे अवघा जनार्दन,
जागता जगदेव राखा काही भाव. हे सगळं या ठिकाणी जग पाहत असताना तुम्ही देव आहे असा भाव ठेवा. या देवापासून झालं असं तुम्ही म्हणा आणि याच्याकडे पाहिल्यावर देवाला ध्यानात घ्या. कारण याचं कारण कोण आहे? देव आहे. जयापासून सकळ मही मंडळे झाले. तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना वेदासी. कारण ज्याच्यापासून हे सगळं झालं तर त्याला त्या ठिकाणी पहा, त्याचं चिंतन करा. म्हणून तस्वदिती आयसे पैलू वस्तूवरी गीते माझी हरी बोलिले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. हरीच्या पदाची प्राप्ती कोणाला होती? ते म्हणले भोळ्या भाविकाला. भोळा भाविक म्हणजे कोणत्याही प्रकारचा अहंकार नसलेला, परमार्थ करावून कोणत्या प्रकारचा शहाणपणाच्या याच्यात राहू नये. मी असा आहे, मी महाराज आहे, मला ही कला येते, मला ते पाठ आहे, मला हे गायन येतं, मला ते वाद्यकला येते, अशा प्रकारचे कशाच्या तरी गुरमीमध्ये राहू नये. काहीतरी मला येतं म्हणून अशा प्रकारचं त्यानं मोठेपणा स्वतःचा दाखवू नाही. कशामुळे तरी मी चांगला आहे असं वाटू नाही. तर आपण देवाची भक्ती करून आपलं कल्याण करायसाठी आलोत की आपण मोठेपणा घ्यायला आलोत? आपण मोठेपणा घ्यायला आलो नाही, आपलं कल्याण करून घ्यायला आलोत. आपण काही कोणाकडून शाबासकी मिळवायला आलो नाही किंवा कोणाकडून चांगले म्हणून घ्यायची इच्छा सुद्धा आपल्याला नसावी. तर आपण देवाचं भजन करून त्या देवाचं प्रेम संपादन करून आपल्याला देव काढून घ्यायचा. देव कळाला की तो साक्षात कळत असतो. म्हणजे देव जर कळाला तर तो आपल्याहून वेगळा आहे असं वाटतच नसतं. इतकं देवाचं प्रत्यक्ष होत असतं. इतका देव या ठिकाणी जवळचा आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज सांगते, काही केल्या वेगळा न वेगे माये. बाप रुक्मादे गुरु जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा न वेगे माय. देव किती जवळचा आहे? देवासारखं जवळच काही नाही. इतक्या जवळचा आहे देव. म्हणून त्या देवाची प्राप्ती आपल्याला या जन्मामध्ये करून घ्यायची. म्हणून त्याचं वेड लागावं. कोणाचं? देवाचं. साधू संताला वेड लागलं पण कोणाचं लागलं? की देवाचं लागावं. म्हणून देवाचं भजन व्हावं. आपल्याला जर देवाचं भजन झालं नाही तर आपल्याला जेवण करू वाटू नाही, आपल्याला काही बाकीचे काही आवडू नाही. कारण का? देवाचं भजन झालं पाहिजे, देवाचं स्मरण झालं पाहिजे, देवाचं चिंतन झालं पाहिजे, देव आठवायला पाहिजे. बाकीचं काही आठवून बी आपल्या काय कामी नाही, कारण ते राहत नाही. शेरी सुटाच्या टायमाला सगळे जवळ आहेत परंतु कोणी संग येणार नाही, कोणी कामी येणार नाही. म्हणून अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूच्या संगती हरिजोडे. कारण साधूच्या संगतीमध्ये देवाची प्राप्ती होत असते. म्हणून संत देव यांच्या संगतीत राहून आपण जीवन कृतार्थ करावं. किती धन दौलत कमवून इथं सोडून जायची आतापर्यंत या कण संग नेलेलं नाही. आतापर्यंत इतके मोठे जगामध्ये आपले आपले करणारे माणसं त्या ठिकाणी हे माझं ते माझं म्हणणारे, परंतु सोबत त्यांच्या कोणी गेलेलं नाही. आणि हे सर्वांना माहिती आहे. कारण संघ काही नेता येत नाही, संघ कोणाला नेता येत नाही. तरी पण इथंच त्या ठिकाणी जोडजाडी करायची सवय लागलेली. सर्व काही माईक पदार्थच जोडायला लागला, परंतु ते इथंच खरे नाहीत तर संघ कुठं येणार आहेत? म्हणून याचा या ठिकाणी आपण विचार करून संत वाङ्मय आपल्याला काय शिकवतं, संताचा बोध आपल्याला या ठिकाणी शिकवायला लागला की आपण जे काही करायला लागलो हे सर्व काही प्रपंच क्षणिक आहे. एका क्षणामध्ये याचा लय होणार आहे आणि हे आपल्याला सुखाला कारण नाही, उलट दुःखालाच कारण आहे. देव काय आहे तर सुखाला कारण आहे. म्हणून सुख पाहिजे ना, मग देवाचं भजन करा. सुख पाहिजे ना तर देवाचं नामस्मरण करा. आणि सतत या ठिकाणी देवाचं स्मरण करणारा तर तो धन्य आहे. कारण धन्य काळच संत भेटी, किंवा धन्य आज दिन, किंवा धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. कारण देवाचं संताचं दास होणं ही खरं भाग्याचं लक्षण आहे. कारण आयुष्यामधली कमाई काहीतरी दुसरी वाटत असते, परंतु विचाराची कमाई ही संतापासून विचार आपल्याला येत असते.
आणि देवाच्या नावानं आपलं अंतःकरण बोधित होत असतं किंवा समाधानी होत असतं, पण सुखी होत असतो. आणि हे या ठिकाणी आपल्याला संतांच्या विचारानं, देवाच्या नावानं हे धन प्राप्त करून घ्यायचं. आणि म्हणून तुकाराम या ठिकाणी नाथ महाराज सांगते, हरीची पदाची प्राप्ती कोणाला होती? हरी कोणाला प्राप्त होतो? तो भोळ्या भाविकाला. कारण देवापाशी गेल्यावर शहाणपणा काही दाखवू नये आपला. मी मूर्ख आहे म्हणून देवा पुढे गेलं पाहिजे. मला काही येत नाही देवा, मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे. म्हणून आपण म्हणतो की तेने अनेक नका पडू का बळाच्या भरी, तेथे आहे तुरी नागवन. भावे तुळशी दल पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. वेळोवेळा देवाला म्हणलं पाहिजे, मी कसा आहे, पतित आहे, मी कसा आहे, पापी आहे देवा, मी मूर्ख आहे देवा, असं देवाला म्हणलं पाहिजे. असं देवाला म्हणल्यावर देव काय करीत असतो? देव दुरुस्त करीत असतो. कारण देवाजवळ काय सर्व काही करता येतं देवाला, पण आपलं तितकं प्रेम पाहिजे, आपली तितकी नैतिकता पाहिजे, आपला उद्देश भजनाचा देव कळण्यासाठी पाहिजे. म्हणून आपण लक्षात घ्यावा ना, आपलं अंतःकरण शुद्ध करून शुद्ध भावानं देवाचं भजन करा. देवाचं भजन जर शुद्ध भावानं केला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला देव कसा नाही? दूर नाही. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही. आणि देवाच्या भजनाचं काय सामर्थ्य सांगायला लागले. आणि म्हणून हरीच्या पदाची प्राप्ती कोणाला होती? तर भोळ्या भाविकाशी. आणि अभिमानी अशी गर्भवास, अभिमानी लोकायला गर्भवास प्राप्त होतो. म्हणून अभिमान धरू नाही. म्हणून आपण म्हणत असतो, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लिंता, डुबने को अभिमान. म्हणून बुडायचं असलं तर काय अभिमान. आणि म्हणून हे जसं आपल्याला या ठिकाणी साधू संत शिकविते, आणि तो संताचा मार्ग, आपण त्या मार्गाला सोडलं नाही पाहिजे. आपोआप आपण योग्य मार्गाला जाणार. कारण संताचा मार्ग हाच या ठिकाणी सुखाला कारण आहे. आणि खरी माहिती आपल्याला जीवनातली संतच या ठिकाणी देतात. आणि म्हणून संतच आपल्याला खऱ्या मार्गावर आणणारे आहेत, तेच खरे शहाणे आहेत. आणि म्हणून त्यांचंच या ठिकाणी ही रचना आपल्याला आपल्या मूळ घराला नेणारी आहे. म्हणून हरीच्या पदाची प्राप्ती कोणाला होती? ते म्हणते, भोळ्या भाविकाशी. अभिमानी अशी गर्भवास, अस्ति भाती प्रिये, ऐसे पदे तिने एका जनार्दनी त्याची झाले, अस्ति भाती प्रिय. म्हणून सच्चित आनंद, अस्ति म्हणजे सत, आणि भाती प्रिय. आणि भाती म्हणजे काय? सच्चित. आणि प्रिय म्हणजे आनंद. म्हणून सच्चित आनंद असणार जे काही आपलं स्वरूप आणि जे काही परमात्म स्वरूप, ते एकच आहे दोन्ही. कारण म्हणायला दोन आहेत, असायला एकच आहे चैतन्य. आणि म्हणून ते सर्व ठिकाणी आहे. आणि ते चैतन्य स्वरूप तेच झाले. कारण जे देवाचं भजन करते, जे देवाला पाहायला जाते, ते देवाहून वेगळे राहत नाही. देव पाहावया गेलो तो देवच होऊन ठेलो. कारण देवाला पाहायला जाणारे देवाहून वेगळे राहत नसते. म्हणून देवाच्या स्वजाला जे निघाले का, त्यांना खरोखर त्या ठिकाणी देवाचा शोध घ्यायला गेले का, त्याला आपल्याहून देव वेगळा नाही असं कळत असतं. इतकं त्या ठिकाणी देवाच्या कळण्याचं महत्व आहे. म्हणून देवाचा शोध घेतला पाहिजे. आणि मग असं कळत असतं की अरे, देव आणि मी भिन्न नाही. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीच संचले जैसे तैसे, पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती, ओवाळीता आरती भेदनुरी. किंवा अशा प्रकारचं एकत्व आपलं देवाशी आपलं नातं आहे. देवाचं ना आपलं जमत. देव खरा आहे, आपण खरे. आणि आपण ज्या जगाच्या नादी लागलो ते जग खरं नाही, सुखरूप नाही, जीवाला दुःख द्यायलाच कारण आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी त्या परमात्म्याचं भजन करीत आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, असं नाथ महाराजाला सुद्धा अपेक्षित आहे आपल्याकडून. आणि ही त्यांची अपेक्षा आहे. आणि त्यांची अपेक्षा पूर्ण होईल, देवाला आनंद होईल आणि आपलं कल्याण होईल. आणि हे ह्या संतांच्या महत्व आपल्याला ध्यानात घ्यायचं. आता आपला जवळजवळ वेळ झालेला आहे. आता पसायदान
होईल.